देवाच्या प्रिय लोकांना, आज रात्री पुन्हा एक वार प्रभूच्या पवित्र चरणाशी आपण एकवटलेलो आहोत. आमचा संपर्क निरंतर परमेश्वराशी जोडलेला पाहिजे. कंटिन्यू. एकही दिवस, एकही क्षण आमच्या आयुष्यात असा नसावा की त्या समयात किंवा त्या क्षणामध्ये आम्ही परमेश्वरापासून दूर गेलेलो आहोत. सतत आम्हाला निरंतर येशूच्या संपर्कात राहायचं. जेव्हा एखादं विमान आकाशात उड्डाण घेतं, त्या विमानाचा संपर्क कंट्रोल रूमशी सतत व्हायला पाहिजे. आणि जर तो संपर्क जर तुटला तर ते थोडं धोकादायक असतं. आणि अशाच गोष्टींमुळे बऱ्याचदा काही विमानं गायब झाली, ती आजपर्यंत सापडली नाहीत. कंट्रोल रूमशी विमानाचा संपर्क पाहिजे. तसं आमचं कंट्रोल रूम हेडक्वार्टरवरती आहे. आमचा नेहमी संपर्क स्वर्गाशी जोडलेला पाहिजे. आम्ही निरंतर प्रभूशी कनेक्टेड पाहिजे. आणि त्या संपर्कामुळेच आमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. जेव्हा तो संपर्क तुटतो त्यावेळेस माणसाच्या जीवनात अडीअडचणी येतात. कुठल्याही व्यक्तीचा नाश होण्यापूर्वी त्याच्यात थोडंसं आधी जाऊन बघितलं तर तो देवापासून दूर गेलेला असतो. असं कधीच होत नाही की एक व्यक्ती खूप प्रभूच्या सानिध्यात आहे, प्रभूच्या सामर्थ्यात आहे, प्रभूच्या कृपेत आहे, परंतु तरी सुद्धा त्याच्या जीवनात असं कसं काय घडलं, असं कधी होत नाही. प्रियांनो, निरंतर त्या प्रतापी परमेश्वराच्या संपर्कात आम्ही टिकून राहिलं पाहिजे. त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ते आमच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचं आहे. आमचा जो मेंदू आहे त्याच्यात खूप कनेक्शन्स असतात. थोडे थिडके नाही, संख्या ऐकून तुम्हाला थोडंसं शॉकिंग असेल. 10 लाख कोटी सिनेप्टिक कनेक्शन्स ब्रेनमध्ये असतात. प्रत्येकाच्या 10 लाख कोटी. देवबापांनी खूप विचारपूर्वक आपल्याला बनवलेलं आहे. हालेलुया. आणि त्याच्यातलं एक जरी कनेक्शन इकडं तिकडं गेलं की मग सगळी गडबड होऊन जाते. शॉर्ट सर्किट. देवाच्या संपर्कात राहिल्याने अद्भुत गोष्टी घडतात. अहरोनाची काठी अहरोनाच्या हातात आहे तोपर्यंत मेलेली आहे, देवाच्या उपस्थितीत आली, जिवंत झाली. प्रियांनो, हालेलुया. प्रभूच्या संपर्कात आल्याने गोष्टींचं महत्व बदलतं. चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी होतात त्याच्या कनेक्शन मध्ये येऊन बघा. दूर उभे राहणारे नावं ठेवू शकतात, बोलू शकतात, पण एकदा ती काठी देवाच्या उपस्थितीत आली, मेलेली काठी जिवंत झाली, पालवी फुटली, फुलं आली, बदाम आले, अद्भुत गोष्ट घडली. 5 भाकरी 2 मासळी लहान मुलाच्या हातात आहे तोपर्यंत त्याचा एकट्याचा टिफिन आहे. येशूच्या हातात एकदा पोहोचलं ना, बस 5,000 तो एक आशीर्वाद आहे. प्रियांनो, येशूच्या संपर्कात येणाऱ्या गोष्टी अत्यंत आशीर्वादित होऊन जातात. शिखल एक दिवशी हातात घेतलं, काय किंमत नाही त्या मातीला, पण हात प्रभूचे लागले ना, आंधळ्याला दृष्टी मिळाली. प्रियांनो, हालेलुया. ऑर्डिनरी गोष्टींना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि जे त्याच्या संपर्कात जातील ते आशीर्वादित. योहान 10 अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. सगळ्यांनी म्हणा, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतायत. प्रभूच्या मेंढरांनो, तुम्ही प्रभूची वाणी ऐकत आहात का? प्रभूला धन्यवाद. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने
आम्हाला येशूच्या हातात दिलेला आहे आणि येशूच्या हातातून आम्हाला कोणी काढूनच घेऊ शकत नाही. हे प्रभूचं पवित्र वचन आहे. किती लोक आमेन म्हणतील? तो साथ सोडत नाही. प्रभू कधीच साथ सोडत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? म्हणा, प्रभू साथ सोडत नाही. मग साथ सोडणारे कोण? आपण आहेत. प्रभू नाही साथ सोडत. प्रभू कधीच सोडत नाही. आलिशाच्या हाडांना दुर्गंधी आली, प्रभूने नाही सोडलं. मुर्दे उठवायचं काम त्या हस्तींमधून, मेलेल्या हाडांमधून केलं. देव सोडत नाही. लाजराच्या मृत शरीराला दुर्गंधी येत असेल, सख्खी बहीण म्हणते दुर्गंधी. येशूला नाही येत प्रियांनो, येशूला नाही येत. देवाच्या प्रिय लोकांनो, उदळ्या पुत्र ज्यावेळेस घरी रिटर्न आला, काय अवतार असेल त्याचा. हालेलुया. शेंगा बिंगा आठवतं की नाही तुम्हाला? हालेलुया. कुठून कुठून कसा कसा फिरून आला असेल. बापाने त्याला मिठी मारली प्रियांनो. त्या बापाला तुमची दुर्गंधी येत नाही. सोडणारे आपण आहेत. तो प्रभू कधीच आम्हाला सोडत नाही. तो आमचा कधी त्याग करत नाही. आणि म्हणून आम्ही प्रभूला धरून राहिलं पाहिजे. बापाच्या घरी पंचपक्वान आहे. बापाचं घर सोडलं शेंगा. बायबल वाचणाऱ्यांना लगेच कळेल. खूप डिटेल स्टोरी सांगायची गरज नाही. बापाच्या घरी पंचपक्वान आहे. घर सोडलं की शेंगा फिक्स आहेत. बापाच्या घरी सोन्याचे रस्ते आहेत. त्याच्यानंतर जर ते सोडलं, 30 रुपये मिळतील आणि त्याच्यावर एक नेकलेस फ्री. यहुदाला लटकला डायरेक्ट. बापाचं घर नाही सोडायचं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूमध्ये आम्हाला टिकून राहणं फार गरजेचं आहे. उत्पत्ती 8:22 मध्ये बायबल सांगतं, पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत. पृथ्वी आहे तोपर्यंत हे होत राहणार आहे. असंच प्रत्येक गोष्ट देवबापाने सेट केलेली आहे, ठरवलेली आहे. जोपर्यंत तुम्ही प्रभूमध्ये आहात तुम्ही सुरक्षित आहात. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तुमच्यामध्ये जीवन आहे. जोपर्यंत येशूमध्ये आहात तुम्ही सामर्थ्यवान आहात. येशूला सोडलं, सामर्थ्य गेलं. हालेलुया. येशूमध्ये राहिलात तर तुम्ही सैतानाचा फ्यूज उडवून टाकाल. किती लोक आमेन म्हणतील? शैतान का फ्यूज निकाला, हम सबको पावर आ गया. हालेलुया. त्याचा फ्यूज काढून टाकाल. प्रभूमध्ये राहिल्याने सामर्थ्य आहे. प्रभूमध्ये राहिल्याने आशीर्वाद आहे. प्रभूमध्ये राहिल्याने आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. त्याच्या संपर्कात नेहमी आम्ही राहिलं पाहिजे. प्रभू बरोबर संपर्क तुटता कामा नये. कधी कधी आम्हाला वाटतं मी देवापासून दूर गेलोय का. तो क्षण, अजून पुढचा वेळ बघू नका की अजून मी लांब जाईल आणि परत पश्चाताप करून येईल. नाही, ज्या क्षणी वाटलंय माझं प्रार्थना जीवन कमी झालंय, परत प्रभूकडे धाव घ्या प्रियांनो. परत वेळ द्या प्रभूसाठी. परत गुढ्यावरती या आणि रिस्टोरेशन करा. ते संपर्क कशानेही तुटता कामा नयेत. आमेन. प्रभूच्या संपर्कात आम्हाला टिकून राहायचंय. उज्जिया राजा थोर होता. परमेश्वराने त्याचं कल्याण केलं. अरे पण कुठवर कल्याण केलं? बायबल सांगतं पहा, दुसरे इतिहास 26वा अध्याय 5वं वचन. 2 Chronicles chapter 26 verse 5. दुसरे इतिहास 26:5. देवाचे दृष्टांत जाणणारा जखर्या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. उज्जिया राजा देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. किती लोक आमेन म्हणतील? जोपर्यंत देवाच्या भजनी उज्जिया राजा लागला तोपर्यंत देव बापाने त्याचं कल्याण केलं. ज्या दिवशी भजन बंद त्या दिवशी कल्याण बंद. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? प्रभूच्या सानिध्यात टिकून राहिल्याने आशीर्वाद आहेत. प्रभूला सोडलं म्हणजे आशीर्वादाचे दरवाजे स्वतः बंद केल्यासारखे आहेत. प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या संपर्कात, प्रभूच्या कृपेत आम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्यावरती आलेला आत्मा आपल्याला सोडून जाता कामा नये. किती लोक आमेन म्हणतील? दुनिया नाखुश झाली तरी चालेल, देवाच्या आत्म्याला कधी खिन्न करू नका. लोक नाराज झाले तरी चालतील, पण कधीच प्रभूच्या आत्म्याला खिन्न करू नका. जे देवाने वचन दिलेलं आहे त्या वचनाला धरून राहा. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. जे सामर्थ्य देवाने दिलंय, जो अभिषेक देवाने दिलेला आहे, जी कृपा देवाने दिलेली आहे, जी कृपा दान दिलेली आहेत, जे प्रभूपासून मिळालंय त्याच्यामध्ये दृढ
लांब राहा, त्या गोष्टी कधीही सोडू नका, आपलं बायबल कधी सोडू नका. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक तुम्हाला सुंदर घटना सांगतो. डेसमंड डॉस नावाचा एक व्यक्ती होता. सगळ्यांनी म्हणा डेसमंड डॉस. 1919 साली त्याचा जन्म झाला अमेरिकेमध्ये. चांगला मुलगा, चांगल्या घरातला. त्याचा बाप, डेसमंड डॉसचा बाप आर्मीमध्ये होता. महायुद्ध पहिलं, त्याच्यातला तो एक शिपाई होता आणि खूप लढाया लढला. तो काळ असा होता ना की एवढी फायरिंग, एवढे काय म्हणतात त्याला, लोकांचे जीव गेले, एवढ्या भयंकर घटना घडल्या की त्याच्यामुळं बहुतांशी जे आर्मीचे लोक होते ते एका डिप्रेशनमध्ये होते. त्यांचं वागणं नंतर पुढं थोडं तणावाखालीच असायचं. आणि असंच हा डेसमंड डॉसचा बाप पण थोडासा इरिटेटेड झाला होता. रोज दारू पिणं, घरात मारहाण करणं, लेकरांना मारणं आणि पत्नीला मारणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या घरात घडत होत्या. आणि मग एक दिवस असा आला की हा लहान मुलगा डेसमंड डॉस आपल्या घरात बापाचा मार खातोय आणि जे आई बापाची भांडणं ऐकतोय त्याच्यात पण राग भरत गेला. तो पण जरा थोडासा बापासारखा व्हायला लागला. कधी कधी बापांना आनंद वाटतो, माझा मुलगा माझ्यासारखा शिव्या देतो आहे ना, कधी कधी खुश होतात बाप. हा पण मुलगा डेसमंड डॉस बापासारखाच झाला. रागाने भरला आणि आपल्या भावाशी त्याचं भांडण झालं. एक दिवशी घरात भावाभावांची होतात तशी त्यांचं पण भांडण झालं. आणि या रागात या डेसमंडने काय केलं की एक वीट उचलली आणि डायरेक्ट भावाच्या डोक्यात अशी घातली, रक्तबंबाळ केलं त्याला. आणि त्याला वाटलं आता मी माझ्या भावाचा खून केलाय. आईबाप आले, त्या मुलाची मलमपट्टी केली, कसा तो वाचला. आणि त्या दिवशी त्याच्या मनात एवढा धाक बसला की मी माझ्या भावाचा जीव घेत होतो. आणि मग नंतर तो काही दिवस त्याच गोष्टीच्या विचारांमध्ये आणि तणावात होता. आणि कुठे एका ठिकाणी तो असताना एका भिंतीवरती त्याला चित्र दिसलं आणि ते चित्र होतं काईन आणि हाबेलाचं. आणि ते चित्र पाहून त्याच्या मनात एवढं ओझं आलं की हे जगाच्या सुरुवातीचे जे लोक आहेत, कुणाकडून त्याला माहिती कळाली की हे कोण होते आणि त्यांनी कसा एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला. अरे मी तर त्या काहीनेच्या स्वभावाचंच आहे, मला बदलायला पाहिजे. त्या लहान लेकराने विचार केला आणि त्याने प्रभूच्या सान्निध्यात वाढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि जसजसा तो प्रभूच्या सान्निध्यात वाढत होता, एक दिवशी परत असंच त्यांच्या घरामध्ये भांडण झालं. डेसमंडच्या बापाने त्या दिवशी हातामध्ये रिव्हॉल्वर घेतली आणि त्या दिवशी तो कोणाचा रक्तपात करण्याच्या तयारीमध्ये होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या आईने, डेसमंडच्या आईने ती बंदूक हातातून हिसकावली आणि डेसमंडकडे दिली. तुझा बाप आपलं खून करून टाकील, जाऊन कुठंतरी बंदूक जाऊन लपव. त्याने ती बंदूक घेतली, तो धावत बाहेर गेला. गार्डनमध्ये कुठंतरी त्याने गवतामध्ये ती बंदूक लपवून टाकली आणि परत तो घरात आला. आणि त्या दिवशी वातावरण शांत झालं आणि त्याला त्या दिवशी एक गोष्ट कळाली की जर माझ्या बापाच्या हातातून बंदूक घेतली नसती तर आज कितीतरी लोकांचे जीव घरामध्ये गेले असते. काही वेळात पोलीस आले, पोलीस त्याच्या बापाला पकडून गेले. सगळे जे घटना घडत होती शेजार पाजारचे पाहत असतील आणि त्या परिस्थितीने त्याच्या मनावरती फार विपरीत परिणाम केलेला होता. त्या दिवशी डेसमंडने एक निर्णय घेतला, मी माझ्या आयुष्यात कधीच शस्त्र उचलणार नाही. किती लोक आमेन म्हणते? ज्या पेत्राला प्रभूने तलवार म्यान करायला सांगितली त्याचा तोच अभिषेक किंवा ते शब्द त्याच्या जीवनात त्यांनी मान्य केले आणि प्रभूच्या मार्गावर चालण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा लहानसा मोठा होतोय आणि परत एकदा जपानने अमेरिकेवरती हल्ला केला आणि देशामध्ये सगळ्यांना सांगण्यात आलं की देशाला शिपायांची गरज आहे. डेसमंड म्हटला की मी माझ्या देशासाठी काहीतरी करायला तयार आहे. हा पण गेला आर्मीमध्ये. आणि ज्यावेळेस डेसमंड त्या आर्मीमध्ये भरती झाला प्रियांनो, त्या ठिकाणी सगळी जी त्याची तयारी होती, ग्राउंडवरची सगळ्या तयारी एकदम सुंदर रीतीनं, खूप आउटस्टँडिंग त्याचा परफॉर्मन्स. आणि एक दिवशी आला की त्या दिवशी त्याला सांगितलं की आता आजपासून तुमची टेस्ट आहे, तुम्हाला फायरिंग करायला शिकवणार आहेत. तो म्हटला मी शस्त्राला हात लावणार नाही. तुम्ही ऐकताय चर्च? मी युद्धावर जाईल, मी बंदूक घेऊन जाणार नाही, मी माझं बायबल घेऊन जाणार आहे. तू आलास कशाला युद्धासाठी? नाही, मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय. त्याच्यावरती खूप प्रेशर आणण्यात आलं. ज्या मुलीबरोबर त्याचं लग्न ठरलं होतं ती पण त्याला समजवत होती, घे डेसमंड, घे बंदूक, काय नाही होत,
घे, देशासाठी लढायचंय, घे. तो म्हटला नाही, माझ्या प्रभूला वायदा केलाय, मी हत्यार उचलणार नाही. माझं हत्यार माझं बायबल आहे, मी माझं बायबल सोडणार नाही. तुझी कोर्ट मार्शल करू, तुला असं करू, त्याला धमक्या यायला लागल्या, त्याला जेलमध्ये टाकलं. डेसमंडचा बाप तिकडे बेचैन झाला, मुलगा जेलमध्ये चाललाय, काय करायचं त्याच्यासाठी. आणि त्याच्या टाइम मधले जे लोक त्याच्याबरोबर युद्ध लढणारे होते, त्याच्यातल्या मोठ्या अधिकाऱ्याला त्याने संपर्क केला, त्याच्याकडून लेटर घेतलं, माझ्या मुलाला सोडवा आणि त्याला युद्धावरती जाऊ द्या, पण त्याच्या हातात बंदूक नाही, त्याच्या हातामध्ये बायबल द्या. हालेलुया. मोठ्या अधिकाराने त्याच्यावर सही दिली. लेटर घेऊन त्या ठिकाणी कैदेत असलेल्या मुलाला सोडवायला बाप गेला आणि बापाने लेटर दाखवलं, मुलाला सोडून आणलं आणि मुलाला युद्धावरती पाठवलं. जपानने हल्ला केल्याची स्थिती आहे, युद्धावरती मुलगा गेलाय आणि ज्या वेळेस तिथे युद्धाची तयारी चालू आहे, बाकीचे सगळे सैनिक त्याला फार तुच्छ समजतायत. काही सैनिकांनी त्याला मारलं, तुझ्यात हिंमत नाही, तू घाबरट आहे. मोठ्या अधिकाऱ्याने त्याला मारलं, त्याला म्हटलं की तुझ्यात हिंमत नाही, तू कशासाठी आलास. तो म्हटला नाही, मला मदत करायची आहे. जेव्हा लोक कोणी घायल होतील आपले, मी जाऊन त्यांना मदत करेल, पण मी बायबल घेणार, मी हत्यार घेणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मोठी स्टोरी एकदम शॉर्ट करतो. आणि मग एक समय असा आला की हा तिथं पोहोचलाय, त्याच्याकडे बायबल आहे डेसमंडकडं. ते बायबल घेऊन रणांगणावरती, त्या युद्धभूमीवरती पोहोचलाय. इकडचे लोक फायरिंग करतात, तिकडचे फायरिंग करतात. एक चढ होता आणि त्या चढाच्या पलीकडे वैरी थांबलेले होते. चढून कसे तरी हे सगळे वरती पोहोचले. वरती सगळा दारू गोळा आणि वरती सगळं एकदम फायरिंग चालू आहे असं त्या ठिकाणी चित्र होतं. आणि त्या ठिकाणामध्ये तिकडून फायरिंग होते, इकडून इतकं हे सगळे प्रयत्न करतायत अमेरिकेचे सैनिक वाचवण्यासाठी, परंतु ते त्या ठिकाणी अपयशी ठरत होते. आणि त्या प्रसंगामध्ये जपानचं सैन्य स्ट्रॉंग ठरलं आणि इकडचं जे सैन्य होतं ते पळून गेलं. पण त्या पळून गेलेल्यामध्ये डेसमंड नव्हता, तो तिथंच थांबला. प्रियांनो, जे जखमी आहेत त्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांची मलमपट्टी करतोय आणि खांद्यावर एका जणाला घेतलं आणि तो रिटर्न निघाला. दोरीने त्याला सोडायचंय खाली, आता वरून खाली, आणि त्याला कळालं की हा मरण पावलाय. त्याचं मन तुटलं, प्रभू मी कशासाठी आलो इथं, एक तरी जीव मला वाचवता येऊ दे, एक तरी प्राण मला वाचवता येऊ दे. तो धावत गेला, कुठून तरी आवाज आला त्याला, वाचवा वाचवा, हेल्प हेल्प. धावत गेला, त्याने मलमपट्टी केली, त्याला धरलं, त्याला घेऊन धावत गेला, त्याला खाली सोडलं. त्याला सोडल्यावर तो प्रभूला म्हणतो, अजून एक जणाला वाचवायचंय मला, अजून एक जण दे देवा, बस झालं, अजून एक दे प्रभू, एक दे. परत कुठेतरी त्याला आवाज येतो, वाचवा मला वाचवा. तिथं जातो, तो त्यांच्या जखमा बांधतो, त्याला घेतो, खाली आणून सोडतो आणि परत म्हणतो, देवा अजून एक तरी वाचवता येऊ दे, अजून एक तरी वाचवता येऊ दे. खालचे सगळे विचार करतात, हा कोण मूर्ख आहे, वरती फायरिंग चाललेली आहे आणि हा फक्त जीव वाचवायचं काम करत आहे आणि स्वतःची बंदूक नाही घेतली, बायबल घेऊन वरती तिथं लढायला गेलाय. देवाच्या प्रिय लोकांनो, डेसमंड त्या दिवशी फक्त एक एक व्यक्तीला आणून सोडवत होता आणि फक्त देवाला म्हणत होता, अजून एक जणाला वाचू दे. त्या रात्री त्याने 75 लोकांचे जीव वाचवले. प्रियांनो, हालेलुया. 75 लोकांची जीव वाचून ज्यावेळी डेसमंड खाली आला, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि सगळे म्हणत होते, तू घाबरत नाही, घाबरत आम्ही आहोत. ज्याच्याकडे प्रभूचं वचन आहे तो व्यक्ती घाबरट असू शकत नाही. ज्याच्याकडे प्रभूचा आत्मा आहे तो व्यक्ती जीव वाचवणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परत दुसऱ्या दिवशी युद्धाची सुरुवात झाली. आता जे लोक त्याला म्हणायचे हा डरपोक आहे, हा घाबरट आहे, त्या लोकांनी काय म्हटलं, आम्हाला काही करा पण आमचा डेसमंड आमच्या बरोबर पाहिजे. तो बरोबर असलं की आम्हाला हिंमत येते. हा तरुण मुलगा आमच्या बरोबर द्या. आणि डेसमंडला ते घेऊन त्या ठिकाणी गेले. ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, डेसमंडने पाहिलं की एक बॉम्ब तिकडून आलेला आहे. डेसमंडने त्या बॉम्बला लात मारली, तिथंच ब्लास्ट झाला, त्याच्या पायाला इजा झाली. बाकीचे म्हटले, डेसमंड तू आतापर्यंत आम्हाला वाचवलंस, आता आमचा टाइम आहे, आम्ही तुला वाचवणार. हे चला उचला रे उचला डेसमंडला स्ट्रेचरवर घेऊन जायला लागले. डेसमंड म्हणतो, माझं बायबल कुठे आहे? मी तिकडे होतो ना, पडलो तिथंच माझं बायबल असेल, मला माझं बायबल पाहिजे, मला माझं बायबल पाहिजे, मला बाकी काही नको. माझा जीव गेला तरी चालेल पण मला माझं बायबल पाहिजे. बायबल त्याला आणून दिलं आणि मग ते जवळ धरलं आणि म्हटलं की मी आता वाचणार. त्याला घेऊन गेले. देवाच्या प्रिय लोकांनी युद्ध संपलं.
काही दिवसात डेस्मंड बरा झाला आणि जेव्हा तो बरा झाला, अमेरिकन गव्हर्नमेंटने बेस्ट सोल्जरचा अवॉर्ड त्याला दिला. बिना बंदुकीचा अवॉर्ड, बेस्ट सोल्जर. बायबल तुमचं हत्यार आहे, देवाचं वचन तुमचं सामर्थ्य आहे. बायबल कधी सोडू नका, प्रभूच्या वचनाला पहिलं प्राधान्य द्या. हालेलुया. वचन सोडू नका. वचन तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे. प्रभू तुमच्यासाठी आशीर्वाद आणणार आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनासाठी फार मोठं आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, प्रभूच्या संपर्कात राहिल्याने, एकनिष्ठ राहिल्याने आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान आम्ही प्रभूला दिलं पाहिजे, प्रभूशी कनेक्ट राहिलं पाहिजे. ज्या वेळेस मोशे युद्धावरती होता, निर्गम 17 अध्याय 8 ते 16 वचनांमध्ये, मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशुवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. देवाची काठी, अहरोनाची काठी देवासाठी एवढी वापरली का ती मोशेची काठी राहिली नाही, ती अहरोनाची काठी नाही राहिली, ती आता देवाची काठी झाली. काठी देवाची होती, माणसं देवाची होणार नाहीत का? हालेलुया. प्रभू बरोबर राहिलं नाही, ती प्रॉपर्टी देवाची बनते. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. माणसं आहेत, पण जेव्हा ते देवाच्या सान्निध्यातले आहेत, लोक त्यांना देवाचा माणूस म्हणून ओळखतात. हालेलुया. ही देवाचा दासी आहे, हा देवाचा दास आहे. प्रभूच्या उपस्थितीत हा अनुग्रह आहे. प्रियांनो, किती अद्भुत सामर्थ्य मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई. सगळ्यांनी हात वर करा. म्हणा, मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई. आमेन. बोला येशू मसीह की. वाव. हात वर करणं म्हणजे काय माहिती का? खूप गहन अर्थ आहे त्याचा. रस्त्याने तुम्ही चालता, हात कुठं असतात? तुम्ही काही काम करता, चाललायत रस्त्याने, बसलायत, हाताचं डायरेक्शन. नाशिकमध्ये कुणी असं नाही ना? हॅलो. हाताचं डायरेक्शन, देवा आम्ही मातीतून आलोय, आम्ही खालचे लोक आहेत, आम्ही खालच्या पातळीचे, आम्ही हे हात वर केले तर आमची पातळी उंच झाली. देवा, आम्ही स्वर्गाशी कनेक्टेड लोक आहोत. हालेलुया. मी इकडचं नाही, मी तिकडचं आहे. तुम्ही ऐकताय चर्च? प्रार्थनेत हात वर करणारे लोक कधी जीवनात खाली बघायची वेळ येत नाही. हालेलुया. मोशेने हात वर केले. जसा हात वर ठेवायचा, इस्रायल लोक जिंकायचे. आता काय व्हायचं? हळूहळू हात खाली येत असतील, गळून गेले हात. असे हात खाली यायला लागले का तिकडे इस्रायल लोक हारायला सुरुवात व्हायची. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जोपर्यंत स्वर्गाशी कनेक्ट, तोपर्यंत विजय निश्चित. हात खाली आले का लगेच इस्रायल लोक हरायला सुरुवात व्हायची. करायचं काय? तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व त्यावर तो बसला. आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशुवाने आपल्या तरवारीच्या धारेने अमालेकाच्या व त्याच्या लोकांचा पाडाव केला. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुवाच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजिबात पुसून टाकील. याचा अर्थ काय? जेव्हा देवाचा दास मोशे आपले हात वर करतोय, हात गळाले, अहरोन आणि हूर दोघे जण बरोबर आहेत. किती लोक आमेन म्हणतील? प्रत्येक
व्यक्तीबरोबर अहरोन आणि हूर पाहिजेत. हालेलुया. बोले येशू मसीह की. अहरोन आणि हूर हे असे लोक आहेत, एखादा प्रार्थनेत थंड पडायला लागला की त्याला थंड पडू देत नाही. अशा लोकांनी तुम्हाला हाकललं तरी त्यांना सोडू नका, कारण त्यांच्यामुळे तुमची बॅटरी फुल चार्ज आहे. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनावरती आशीर्वाद आहे. जे प्रभूमध्ये तुम्हाला ज्वलंत ठेवणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. आणि जे विजवणार आहेत, 2 गज की दुरी मास्क के दरी. हालेलुया. थोडं लांब राहायचं त्या लोकांपासून जे तुम्हाला आत्म्यात खिन्न करणार आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, अहरोन आणि हूर यांनी मोशेचे हात उंच धरून ठेवले आणि इस्रायलाची सरशी झाली. आणि यहोशवाला परमेश्वराने मोठं यश दिलं. आणि परमेश्वर म्हटलं की अमालेकाची सगळी आठवणच मी बुजवून टाकेल, वैऱ्याचा 100% नाश करून टाकेल. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं कनेक्शन, आमचं कॉन्टॅक्ट देवाबरोबर स्थिर राहणं गरजेचं आहे. थोड्या कालावधीसाठी नाही, थोड्या वेळासाठी नाही, सार्वकालिक रीतीनं देवाशी आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. मोशे जसा परमेश्वराशी कनेक्ट राहिला आणि त्याने त्या युद्धामध्ये जय प्राप्त करून घेतला, आमच्या जीवनातल्या प्रत्येक समयामध्ये आम्ही देवाशी कनेक्ट पाहिजे. आमच्या मुखात सदैव प्रभूचं नाव पाहिजे. निरंतर आमच्या मुखामध्ये येशूचं नाव पाहिजे. निरंतर आम्ही देवाचं गौरव करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी, परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. हालेलुया. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध राहील. कोणाशी युद्ध राहील? परमेश्वराचे. युद्ध आमचं नाही, युद्ध आमच्या देवाचं आहे. हालेलुया. हे प्रभू, मी नाही लढू शकत, तुला लढायचं आहे माझ्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही स्वर्गाशी कनेक्ट होता, प्रभू तुमच्यासाठी अद्भुत काम करतो. प्रभूशी कनेक्ट राहणं, निरंतर त्याच्या सानिध्यात टिकून राहणं, कधीही प्रभूपासून दूर न जाणं, हे आमचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, पेत्र जेलमध्ये आहे आणि त्यावेळेस पेत्र झोपी गेलेला आहे. पण मंडळी काय करत होती? प्रार्थना करत होती. निरंतर मंडळी देवाच्या सानिध्यात जोडलेली आहे. पेत्राला दूत पाठवून, प्रेषित 12 अध्याय 11-12 वचनामध्ये आपण तिथं पाहतो की त्या ठिकाणी प्रभूने अद्भुत काम केलं आणि परमेश्वराने पेत्राला जेलमधून सोडवलं. देवाच्या प्रिय लोकांना, ज्यावेळेस आम्ही कनेक्ट असतो देवाबरोबर, त्यावेळेस आमच्यासाठी अद्भुत आणि महान चमत्कार घडतात. काही लोक कनेक्ट होतात, मध्ये डिस्कनेक्ट होतात. ती घरात खराब झालेली ट्यूबलाईट बघितली तुम्ही? लुकलुकत राहते. काही धार्मिक लोकांचा प्रकाश असा लुकलुकत राहतो, कमी जास्त होतो. आम्हाला फक्त सभांमध्ये चार्ज नाही व्हायचं, आम्हाला प्रत्येक ठिकाणीच देवाच्या अभिषेकात चालायचंय. आम्ही घरात असलो तरी तोच अभिषेक, आम्ही दारात असलो तरी तोच अभिषेक, चर्चला आल्यावर पण तो अभिषेक, कुठेही गेलो तरी तोच अभिषेक. शांतीचा संदेश देणारे कधी कधी अशांतीने वागताना पाहिलेत प्रियांनो. तुम्ही स्टेजवर अभिषिक्त, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही लोकांत उतरल्यावर पण तुम्ही अभिषिक्त दिसले पाहिजे. तुमच्यातला ख्रिस्त नेहमी तुमच्यामध्ये झळकला पाहिजे. उलट मी तर म्हणतो, लोक जवळून ज्यावेळेस तुम्हाला बघतील त्यावेळेस तुमच्यातला ख्रिस्त अजून त्यांना झळकताना दिसला पाहिजे. हालेलुया. आमच्या जीवनातलं सामर्थ्य सदैव एकसारखं टिकणारं पाहिजे प्रियांनो. नेहमी त्या प्रभूशी आम्ही कनेक्ट राहणं गरजेचं आहे. प्रत्येक समयामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक आमच्या जीवनातील चढ उतारांमध्ये आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. स्वर्गाशी आमची नाळ जुडलेली आहे प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? देवाशी कनेक्ट आहे, माणसाकडून अपेक्षा करायचं सोडून द्या. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माणसांचे चेहरे बघत बसाल, निराशा येईल. प्रभूच्या चेहऱ्याकडे बघा. हालेलुया. तुमच्या जीवनातला खरा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. तुम्हाला जे हवंय ते परमेश्वर तिथून तुम्हाला देईल. तुम्हाला कशाची वान पडणार नाही. हालेलुया. आमचं नातं प्रभू बरोबर घट्ट झालं पाहिजे. आम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही प्रभूमध्ये टिकून राहिलं पाहिजे. काही लोकांचं लिमिट असतं, इथपर्यंत नाही बोलायचं, मग तिथून पुढं
असं ढासळायचं खाली का बस. एका ठराविक गोष्टीपर्यंत तेवढंच सहन करायचं, पुढं नाही. आणि काही लोकांचं खूप हे असतं, हे देवा हे माझ्याचसाठी का घडतंय, हे प्रभू मीच का तुला सापडलो आहे, हे प्रभू माझ्याच जीवनात एवढे संकट का. अरे तख्त अग्नीच्या भट्टीत पडल्याशिवाय ख्रिस्त तुला भेटायला नाही येणार रे बाबा. तुला तिथं कळणार आहे की तुझा प्रभू तुझ्या बरोबर आहे. घरात बसलास तोपर्यंत नाही कळणार, सिंहाच्या गुहेत तुला कळणार आहे की तुझ्या देवाची तुला साथ आहे. तुझ्या अडचणीत तुला कळणार आहे की प्रभूने तुला सोडलेलं नाही. का पाहिजे ईसीजीची फ्लॅट लाईन, चढू तर पाहिजे जीवनामध्ये. हालेलुया. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभू आमच्या बरोबर आहे याची आम्हाला खात्री होती. प्रभू त्या जीवनातील बिकट प्रसंगांमध्ये तो आमच्या बरोबर आहे याची आम्हाला जाणीव होते. त्या प्रसंगात आम्हाला कळतं की प्रभूने आमचा हात सोडलेला नाही. येशू आरोग्य देणारा देव आहे, बरं करणारा देव. तुमच्या दुःखात यातनेत तुम्हाला कधीच एकट्याला सोडून जाणार नाही. तो कधीच नाही. जग सोडून जाईल, जन्म देणाऱ्या आईला विसर पडेल, पण माझ्या प्रभूला नाही पडत कधीच. तो रोज आणि रोज आमचा भार वाहणारा परमेश्वर आहे. तो आमच्यावर एवढं प्रेम करतो, आम्ही फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहावं ही त्याची इच्छा आहे. निरंतर त्याच्या सानिध्यात टिकून राहावं, निरंतर निरंतर. एकही क्षण आमच्या जीवनात असा असू नये की आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत. मोशे स्वर्गाशी कनेक्ट, डायरेक्ट विजय मिळाला. काही लोक येतात, प्रार्थना करा, माझी अशी अशी अडचण आहे. प्रार्थना केली जाते, अडचण दूर होते. पुढची अडचण येईपर्यंत तो परत चर्चलाच येत नाही. देव अशांना रोज अडचणीत ठेवतो. खरंच सांगतो मी तुम्हाला, ज्या लोकांचं मन स्थिर नाही ते कंटिन्यू प्रॉब्लेम मध्ये. आणि एकदा तुमचा माइंड सेटअप झाला ना, सुख असो दुःख असो काही असो, मी प्रभूला सोडणार नाही, अडचणी गायब. जीवनात समस्याच तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट असा प्रॉब्लेम आला की तुम्ही फुटबॉल बनवाल त्याचा. चला आ जा इधर, मैं देखता हूं तेरे को. हालेलुया. तुमच्या अडचणी, त्या अडचणीत तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या पुढं चालणारा माझा प्रभू आहे. हालेलुया. माझ्या अडचणींचा मुकाबला माझ्या प्रभूशी होणार आहे. युद्ध माझं नाही, माझ्या प्रभूचं आहे. प्रभू बरोबर असला ना की आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आम्हाला त्याच्यात टिकून राहायचं आहे. योहान 14वा अध्याय 20वा वचन बायबल सांगतं, योहान 14:20, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. आम्ही त्याच्यामध्ये, तो आमच्यामध्ये. आम्ही येशूमध्ये आहोत आणि येशू आमच्यामध्ये आहे. एखादं भांड आहे, पाण्याने भरलंय, पाणी येशू, ते भांड आपण, आमच्यात येशू भरलेलं आहे. आणि तेच भांड घेऊन समुद्रात टाकलं तर त्या भांड्याच्या आत पण पाणी आहे, बाहेर पण पाणी आहे. भांड्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये भांडं आहे. असं ते गणित आहे प्रियांनो. आम्ही प्रभूमध्ये आणि प्रभू आमच्यामध्ये. स्वतःला एवढं विलीन करून घ्या प्रभूच्या सानिध्यात. देवाच्या प्रिय लोकांना दुसरा कुठला मार्ग नाही. प्रभूच्या सानिध्यात आम्ही टिकून राहावं. आमच्या जीवनातले आशीर्वाद तर मोकळे होतीलच, पण एक खरा स्वर्गीय आनंद प्राप्त होईल. बऱ्याच जणांचं असं मत आहे की स्वर्गात गेल्यावर त्यांना खरी शांती मिळणार आहे. कुठं गेल्यावर? लई लोक मरणाचीच वाट बघत असतात. हे देवा मला घेऊन जा या जगामधून. आता कधी येतोस येशू, घेऊन जा आम्हाला लवकर, खूप कंटाळा आलाय मला या जगामध्ये. स्वर्गात काय? देव बाप आहे, देवदूत आहे, सामर्थ्य आहे, स्तुती आराधना आहे, प्रभूचं गौरव आहे.
प्रभू आहे म्हणजे मिरॅकल आहे, प्रभू आहे म्हणजे चिन्ह चमत्कार आहेत, प्रभू आहे म्हणजे प्रकाश आहे, प्रभू आहे म्हणजे देवाचा अग्नी आहे, प्रभू आहे म्हणजे जयवंत जीवन आहे, प्रभू आहे म्हणजे जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. येशू आला, सैतान पळून गेला. हालेलुया. इंटरव्ह्यूला वेळ घालवू नका. जातोस का आता? जाणार आहेस की नाही? काही खाणार आहेस? काही घेतोस का? इंटरव्ह्यू बंद करा प्रियांनो. हालेलुया. प्रभूची उपस्थिती अंधकाराला धमकावणारी आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोलो येशू मसीह की. आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहायचंय आणि हे जे नातं प्रभू बरोबर आमचं आहे त्याच्यामध्ये फक्त संडे टू संडे ख्रिश्चन बनू नका. फक्त थोड्या वेळापुरते ख्रिश्चन बनू नका. सकाळची एक प्रार्थना झाली, पाप करायला मोकळा, असं जीवन जगू नका. आम्हाला निरंतर प्रभूच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात टिकून राहायचंय. प्रत्येक क्षणोक्षणी आमच्याकडे कधीही प्रभूने पाहिलं तर त्याला आमच्यामध्ये त्याचं प्रेम दिसलं पाहिजे, त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये दिसलं पाहिजे. आमच्याकडे कुणीही पाहो, निरंतर आमच्यामध्ये ख्रिस्ताची उपस्थिती पाहिजे. प्रभूमध्ये आम्हाला टिकून राहायचंय प्रियांनो. यहोशुआ 3 अध्यायामध्ये किती सुंदर घटना आहे. इस्रायल लोक सगळं ओलांडत एवढा 40 वर्षाचा प्रवास करून यार्देनेजवळ आलेले आहेत आणि यार्देनेच्या जवळ येऊन इस्रायल लोक आता ठप्प झालेत, गपचूप बसलेले आहेत आणि इतके शांत झालेले आहेत की आता त्यांच्या मनात शोक आहे. मोशे आम्हाला सोडून गेला. नेहमी लक्षात ठेवा, मोशे गेला तरी देव जाणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा काहीतरी प्लॅन असणारच 100%. यहोशुआची निवड केली आणि परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे, आता उठ, यार्देन ओलांडून जा. परमेश्वराची अशी कृपा की परमेश्वराने त्या अशा थंडीच्या दिवसामध्ये ती यार्देन अशी दुथडी भरून वाहायची, भरपूर पाणी, लेकरं बाळ, एवढा मोठा प्रपंच, सगळ्या गोष्टी घेऊन पलीकडे जायचं कसं, प्रश्न आहे मोठा. 3 अध्याय यहोशुआचा आणि 14 वचन काय सांगतं बघा. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. इथे एक ना रहस्य आहे. अजून यार्देन दुभागली नव्हती पण लोक यार्देन ओलांडायला निघाले होते. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता ती प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात आली आहे या विश्वासाने काम करा. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता ती प्रार्थना ऐकली आहे, परमेश्वराने उत्तर दिलं आहे या विश्वासाने प्रार्थना करा. अजून यार्देन ओलांडणं बाकी आहे. लोक सगळे निघाले, चला आपल्याला पलीकडे जायचंय. अरे पण यार्देन दुभागायची बाकी आहे, अजून यार्देन नदी तिथंच आहे, अजून आपण काय करायचं, कशाला जायचं? याजकाला सांगा पहिले यार्देन दुभागून घे, मग नंतर आम्ही येतो. नाही, आधी विश्वासाचं पाऊल उचलावं लागेल. किती लोक आमेन म्हणतील? एक पाऊल तुम्ही उचला, 99 पावलं प्रभूवर सोडून द्या, तो उचलणार आहे तुमच्यासाठी. तुमचे चमत्कार तुमच्यासाठी घडायला तयार आहेत. पहिलं पाऊल तुम्हाला विश्वासाचं उचलावं लागेल. तुम्हाला ख्रिस्ताप्रती, प्रभूप्रती तुमचा खरा विश्वास, अतूट विश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. ज्या वेळेस सगळे लोक तिथून निघाले, कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोष वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहोचले आणि कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारताना जवळील आदाम नगराजवळ साठून चढले. कुठलं नगर आहे? सगळ्यांनी म्हणा आदाम. नगराचं नाव काय? आदाम. वा वा वा. आदाम नगराजवळ हे पाणी साठून चढले. पाण्याची राज झाली, तिकडून वाहत येत आहे आणि इकडं परमेश्वराने बरोबर पाणी थांबवलंय. पाण्याची भिंत तयार झाली असेल आणि पाणी तिकडून येणारं वरती 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 वाढत चाललेलं आहे. एक बाजूला आदाम नगराजवळ पाणी साठून राहिलं प्रियांनो आणि पुढे पहा त्याची राज झाली असं लिहिलंय. आणि जे पाणी अरबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र, त्याला आणखीन एक नाव आहे मृत समुद्र, ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहो समोर पार उतरून गेले. नगराचं नाव आदम आहे आणि तिकडं मृत्यू आहे, मृत समुद्र. का म्हणतात मृत समुद्र?
कारण त्याच्यात एक पण मासा जगत नाही, इतके क्षार आहेत त्याच्यामध्ये. हालेलुया. आधी सुरुवातीला पाणी गालील समुद्रात येतं, त्याच्यामध्ये जीवन आहे. मृत समुद्रामध्ये, क्षार समुद्रामध्ये जीवन नाही. आदाम नगरापासून ती नदी पुढे वाहत जाऊन मृत समुद्रापर्यंत जाते. याजकांची पावलं लागली, नदीचे 2 भाग झाले प्रियांनो. हालेलुया. आदाम नगराजवळ ते पाणी साठून राहिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या दिवशी याजकाची पावलं लागली त्या पाण्याचे 2 भाग झाले. ज्यावेळेस येशू आमचा महायाजक जगामध्ये आला, आदामाचा संपर्क मरणाशी त्याने तोडून टाकला प्रियांनो. हालेलुया. मरणावरती त्याने आम्हाला विजयी केलं. आणि जे जीवनाचं पाणी वाहतंय ते पाणी मानवाला म्हणजे आदामाला मिळालं, ते तुम्हाला आणि मला मिळालं प्रियांनो. हालेलुया. आम्ही विजयी ठरलो. याजकांची पावलं त्या ठिकाणी लागली. काय सुंदर पावलं आहेत त्यांची. हालेलुया. काय वैशिष्ट्य आहे त्यांच्या पावलत. पावलत काहीच विशेष नाही त्यांच्या. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, 17 वचन, परमेश्वराच्या कराराचा कोष वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तो एक अद्भुत सामर्थ्याचा क्षण होता. अख्खं राष्ट्र निघाले तेव्हा 6 लाख लोक होते. पोहोचले तिथपर्यंत त्यावेळी 40 लाखापेक्षा जास्त लोक असतील. लाखो लोकांना नदी ओलांडायची आहे. याजकांनी कराराचा कोश आपल्या खांद्यावर घेतलाय. याजकांच्या पावलामध्ये काही खास नव्हतं, जे त्यांनी खांद्यावर घेतलं ते खास होतं. देवाची उपस्थिती जीवनात वागवणाऱ्या लोकांची पावलं एखाद्या ठिकाणी लागली तरी चिन्ह चमत्कार घडतात. हालेलुया. उपस्थिती तुमच्या पावलांची महत्वाची नाही, तुमच्या जीवनात जो देवाचा अभिषेक आहे त्याच्याद्वारे महान काम होतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. देवाच्या उपस्थितीपुढं कुठलाही सैतान थांबू शकत नाही, कुठलेही अडखळण थांबू शकत नाही. ती उपस्थिती घेऊन चालणारे लोक आम्हाला बनायचं आहे. त्यांनी खांद्यावरती घेतली, आम्हाला जीवनामध्ये घ्यायची आहे. ज्यावेळेस आमच्या जीवनात प्रभूचा अभिषेक आहे, आमच्या जीवनात प्रभूचं सामर्थ्य आहे, ज्यावेळेस आपण प्रभूच्या आत्म्याने भरलेला आहोत, ज्यावेळेस आपण प्रभूच्या अग्नीने भरलेला आहोत, आपण जिथं जाऊ तिथं प्रभूची उपस्थिती घेऊन जाणार आहेत. हालेलुया. आणि प्रभूची उपस्थिती आमच्यासाठी चांगल्या चांगल्या ठिकाणी जिथं अडचणी आहेत तिथून सगळे मार्ग मोकळे करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज एखाद्या कामातून मार्ग निघत नाही, हताश होऊन जातात लोक. काय करू, मी खूप प्रयत्न केले. तू कशाला प्रयत्न करतो, तू प्रार्थना तर करून बघ, येशूला एकदा सांगून तर बघ, प्रभू माझी ही अडचण आहे ती दूर कर. प्रभू स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकेल आणि देवाचे दूत खाली उतरतील. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणतील. देवाचे दूत खाली उतरतील आणि तुमच्या मार्गातले सगळ्या अडचणी दूर करतील. बोले येशू मसीह की. देवदूत तुमच्या मदतीला येतात आणि तुम्ही प्रार्थना करत नाही. बिचाऱ्यांना जॉबलेस ठेवलंय तुम्ही. ऐकताय तुम्ही. स्वर्गात करतायत प्रभूची आराधना. त्यांची इच्छा आहे की प्रभूने त्यांना आज्ञा द्यावी आणि त्यांनी तुमच्या मदतीला यावं. नदीचे 2 भाग झाले. देवाची उपस्थिती मार्ग काढणारी आहे, देवाची उपस्थिती जयवंत करणारी. देवाशी कनेक्ट राहायचंय. नुसतेच याजक आले असते ना कोश मागं ठेवून, गटांगळ्या खाल्ल्या असते. मी सांगतो तुम्हाला, अभिषेक खरा असेल ना, ऍक्टिंग करायची गरज नाही. मग ते गल्ल्यात आलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. हालेलुया. देवदूत तिथंच दाबून धरतील त्याला. तर तिकडूनच कर, तू तिकडं तुझं एक्सिलेटर वाढव, तिकडं इकडं येऊ नाही शकत तू. इकडं पॉवर ऑफ गॉड आहे. हालेलुया. देवाचा अभिषेक आहे. इतके आत्म्यात भरले जा की प्रभूची उपस्थिती घेऊन चालणारे लोक तुम्ही बनाल. ते याजक लोक खांद्यावर कोश घेऊन जायचे. काय भारी वाटत असेल ना. लोक भेटत असेल, अरे आज तू कोश घेतला देवाचा, काय काय तुला खरंच देवाने ब्लेस केला. प्रभूच्या कोशाला हात लावणं काही सोपी गोष्ट नाही. आज तुला देवाने. प्रभूची इच्छा आहे की इथं बसलेल्या प्रत्येक, ज्याच्या कानापर्यंत आवाज जातोय, त्यांनी प्रत्येकाने प्रभूची उपस्थिती घेऊन चालावं, ही देवाची इच्छा आहे.
प्रत्येकासाठी देवाची इच्छा आहे की प्रत्येक जण प्रभूचं मंदिर बनावं. एक क्षण पण त्या प्रभू बरोबर आमचा वियोग नकोय. हात उंच केले, यश मिळत गेलं. पाऊल लागलं नुसतं, पाऊल टच, नदीचे 2 भाग झाले. जिथं अडचणी आहेत ना तिथं पाऊल लागतंच तुमच्यासाठी मार्ग मोकळे होतील. जे कामं होत नव्हते प्रभूला बरोबर घेऊन जा, तुमची सगळी कामं होणार आहेत. तुम्ही कशातच अपयशी ठरणार नाही. प्रभूशी कनेक्ट राहा, प्रभूशी जुडलेले राहा. तुमचं जीवन प्रभूच्या सामर्थ्यात, प्रभूच्या कृपेत आशीर्वादित होणार आहे. एलियाला स्वर्गाला जाण्याची वेळ आली होती जवळ. पुढचा संदेष्टा कोणतरी पाहिजे. त्याच्यासाठी परमेश्वराने योजना आखली आणि त्या योजनेमध्ये परमेश्वराने तयारी केली आणि परमेश्वराने सांगितलं की आलिशाला मी निवडतोय आता तुझ्यानंतर. पुढचा संदेष्टा. पहिले राजे 19 अध्याय 19-20 वचन. पहिले राजे 19 आणि 20. तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र आलिशा भेटला. तो बैलाची 12 जोते चालवून शेत नांगरत होता. 12 जोत शेत नांगरायचं काम कुठे? शेतामध्ये. वाव. आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. म्हणजे 11 बैल 12वा हा. आणि हा घेऊन ते नांगर चालवणारा एक मेहनती माणूस आहे, शेतकरी आहे, शेतात काम करणारा आहे. मिनिस्ट्रीचं काहीच नॉलेज नाहीये. तुम्ही ऐकताय चर्च? काही लोकांना एक्सपिरियन्सची खूप हुशारकी सांगायला आवडते. मला 40 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे सेवेचा, तू नवीन सेवक आहे. अरे सोड. हालेलुया. आमचा अभिमान फक्त येशू असला पाहिजे, बाकी काही नको. हालेलुया. त्याच्या 3.5 वर्षाचा सेवेचा एक्सपिरियन्स आपल्याकडे बस झालं तेवढं. आमेन. आम्हाला पवित्र आत्म्याने शिकायचं आहे, देवाकडून शिकायचं आहे. आम्हाला बाकी गोष्टीचा अभिमान नकोय. या ठिकाणी या आलिशाला कसलाच एक्सपिरियन्स नाहीये. काय घडलं पहा. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर टाकला. काय पद्धत आहे ही काम करायची? एलिया तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी असं म्हणायला पाहिजे, आलिशा तूच आलिशा ना, ॲक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, ये जरा ये. ते नांगर थोडं. नाही, मी एवढी जमीन नांगरून घेतो मग येईल तुझ्याकडं, मी बिझी आहे. बरं बरं, मी झाडाखाली थांबतो, तू नांगरून ये, मग मी तिथं थांबतो. त्याचा इथून तिथं नांगर पोहोचलाय. अरे बाबा मी थांबले. बरं बरं, तिकडून इकडे येऊ द्या अजून. हा तिचा आला. ते काय झालं ॲक्च्युली, मी काल प्रेयर करत होतो आणि प्रेयर करताना मला प्रभूने असं सांगितलं की तुला तो मिनिस्ट्रीसाठी निवडणार आहे, तर तुझं काय म्हणणं आहे, तू येतो का सेवेला? असं आहे का? मम्मी डॅडीला विचारून सांगतो, आणि बायको असेल तर तिला विचारून सांगतो. देवदूत प्रकटला ना, मरिया कसलाच विचार करत नाही. लग्न जमलंय, योसेफला विचारते, डायरेक्ट तिने होकार देऊन टाकला. येऊ दे देवाचा पुत्र माझ्या उदरामध्ये. हालेलुया. बोले येशू मसीह की. देवासाठी तयार असणारे लोकांसाठी देव नेहमी तयार असतो. त्यांनी मागण्याचे गुडघे टेकायचे ऍक्शन करता करताच उत्तर यायला सुरुवात होते. प्रार्थनेची सुरुवात होता होताच प्रार्थनेची उत्तरं मिळायला सुरुवात होते. एलियाने काहीच केलं नाही, फक्त आपला जागा घेतला, आलिशावरती टाकून दिला, तो निघून गेला. आलिशा एलियाच्या मागे धावायला लागला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. अभिषेक असल्यानंतर जास्त बोलावं लागत नाही. असं होऊ दे आणि तसं होऊ दे, तू येणार का आणि तू जाणार का. अभिषेक आला की ज्याला यायचं नाही त्याला पण यावं लागतं. प्रियांनो, जे शक्य नाही ते शक्य होतं. ज्याच्यावरती अभिषेक नव्हता, ज्याच्या आई बापाने त्याला सांगितलं नव्हतं की तुला मिनिस्ट्रीला जायचंय, एक आध्यात्मिक बाप असणं खूप गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? जे त्याला जगाकडून नाही मिळालं, फक्त अंगावरती झगा जसा पडला त्या झग्याने त्याला बेचैन केलं. एलिया म्हणतो, अरे मी काय केलं तुझं, कशासाठी येतोय माझ्या मागे?
त्या दिवशी त्याने सेलिब्रेशन केलं आणि तिथून जे उठला तो एलियाच्या मागे निघाला. कुठपर्यंत? 2 वर्ष, 6 महिने, 4 दिवस, 8 दिवस नाही. जोपर्यंत एलिया जगामध्ये आहे आणि जोपर्यंत त्याला दुप्पट अभिषेक मिळत नाही, आलिशाने एलियाला कधी सोडलं नाही प्रियांनो. हालेलुया, बोलो येशू मसीह की. याकोब म्हणतो ना, जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही त्या बलवान पुरुषाला, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. चिकटून राहणारे, एकनिष्ठ राहणारे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. जे टिकून राहतील शेवटपर्यंत, त्यांना जीवनाचा मुकुट मिळणार आहे प्रियांनो. त्यांचं जीवन सार्वकालिक रीतीनं आशीर्वादित होईल. त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं गौरव प्रकट होईल. ह्याच आलिशाच्या द्वारे एलियाने त्याच्या समोर नदीचे 2 भाग केले आणि नंतर रिटर्न येताना परत आलिशाने पण नदीचे 2 भाग केले. अद्भुत सामर्थ्य, तोच जगा आहे, तेच सामर्थ्य, तीच कृपा आहे. देवाच्या दासाच्या संगतीने राहिल्याने असं घडतं. मग डायरेक्ट येशूच्या संगतीने काय होणार आहे प्रियांनो? हालेलुया. येशूच्या संगतीने आमच्यासाठी किती अद्भुत गोष्टी होणार आहेत, किती अद्भुत काम आमच्यासाठी होणार आहे. आमची नजर प्रभूकडे पाहिजे, आमची दृष्टी प्रभूकडे पाहिजे, आमचा संपर्क देवाबरोबर टिकलेला पाहिजे. आमचा संपर्क कधीही तुटता कामा नये. मत्ती 24:29-30 वचनामध्ये बायबल सांगतं, पेत्र येशूला विचारतो, प्रभू आधी तर म्हणले भूत भूत. काही लोकांचा भूतावर लई विश्वास. पाण्यावर चालतोय म्हणजे भूतच असेल, देवाचा माणूस नाही चालू शकत, गॅरंटी आहे काही लोकांना. काही मिरॅकल बघितले का सुरुवातच भूतापासून करतात, भूत असेल. प्रभू म्हटलं भिवू नका, मी आहे. मग त्यांना जरा थोडंसं बरं वाटलं. मी आहे म्हटल्यावर प्रभू आहे. मी आहे म्हणजे काय नुसतं मी आहे शब्द तो नाही. जी ओळख त्याने मोशेला करून दिली होती, मी आहे तो आहे, तो देव तिथं पाण्यावरती आहे. प्रारंभी जलाशयावरती तळपणारा जो आत्मा होता, तो मी आहे म्हणणारा परमेश्वर, साक्षात देवाचा पुत्र तिथं पाण्यावरती चालत आहे. मी आहे. प्रभू तू आहेस, मला पण आज्ञा कर, मला पण पाण्यावरती यायचं. पेत्राने मचवा सोडला. प्रभू म्हटलं ये. त्याने मचवा सोडला, डायरेक्ट पाण्यात जसा बाहेर आला, पेत्र पाण्यावर चालू लागला. कधीपर्यंत? वादळाची भीती वाटत नाही तोपर्यंत. जोपर्यंत त्याची नजर प्रभूकडे आहे, वादळाची भीती नाही, तोपर्यंत सगळं नीट चाललेलं आहे. जशी वादळाची भीती वाटली, पेत्र बुडायला लागला. प्रभूच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, प्रभू तुम्हाला बुडू देणार नाही. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. ज्या क्षणी त्याची नजर हटली, वादळाकडे बघायला लागला, बुडायला लागला, प्रभूजी मला वाचवा. अरे अल्पविश्वासी, ये बाहेर. प्रभूने त्याला वाचवलं, प्रभूने त्याला बाहेर काढलं. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूशी आमचा संपर्क निरंतर पाहिजे. फॅमिली प्रेयर आमची निरंतर झाली पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार या गोष्टीला? हालेलुया. आमच्या उपास प्रार्थना असल्या पाहिजेत, आमच्या सकाळच्या प्रार्थना असल्या पाहिजेत. आम्ही निरंतर प्रार्थनेच्या स्वभावामध्ये असलं पाहिजे. पारिवारिक रीतीनं आम्ही प्रार्थनेमध्ये टिकून राहिलं पाहिजे. घरातून बाहेर पडताना प्रार्थना करा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूशी निरंतर कनेक्टेड राहा. निरंतर ज्यावेळेस प्रभूच्या सानिध्यात राहणार आहेत, कधीही जीवनामध्ये तुमच्या निराशा येणार नाही. तुम्ही जिथं चालाल तुम्हाला जाणीव आहे प्रभू माझ्या बरोबर आहे. अडचण आली तुम्हाला माहिती आहे प्रभू माझ्या बरोबर आहे. समस्या आली तुम्हाला माहिती आहे प्रभू माझ्या बरोबर आहे. नेगेटिव्ह रिपोर्ट आले तुम्हाला भीती नाही वाटणार, प्रभू माझ्या बरोबर आहे. माझा बरा करणारा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी कोणाला घाबरू? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. तू माझ्या बरोबर आहेस.
वाघ, सिंह आणि अतिशय भयंकर प्राणी या मृत्यू छायेच्या दरीत आले तरी या मेंढराला भीती वाटणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. कितीही अकराळ विक्राळ सैतान माझ्या पुढे आला, मला भीती वाटत नाही, कारण यहुदाचा सिंह माझ्या बरोबर आहे. माझा प्रभू मला सोडत नाही. ज्याने माझ्यावर दया केली तो माझ्या बरोबर आहे. तो मला घेरून आहे. त्याचं सामर्थ्य महान आहे, त्याची कृपा महान आहे. तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया.